शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, बघा, गरुड पुराणानुसार पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने नेमकं काय घडतं, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय होते, याबद्दल गरुड पुराण काय सांगतं, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग बघूया। देवर्षी नारद वैकुंठाचे द्वार ओलांडून भगवान श्री हरी विष्णू बसलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवान विष्णूला नमस्कार करतात आणि म्हणतात, हे विश्वाचे रक्षण करते, तुम्ही सर्वज्ञ आहात, तिन्ही लोकांमध्ये वास करतात, तुमच्यापासून काही लपलेले नाही। हे प्रभू, मी आज वैकुंठाला का आलो आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे। भगवान श्री हरी विष्णूजी म्हणतात, हे नारदजी, मला माहीत आहे तू का चिंतेत आहेस आणि मला तुझी अवस्था समजते। आज तुझ्या या मनात जी शंका आहे ती दूर करण्यासाठी आला आहे, ती केवळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे। तेव्हा देवर्षी नारद म्हणू लागतात, हे भगवान, आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले। त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि लोक विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते। नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, पिंपळाच्या झाडात वास करणारा तू स्वतःच आहेस, त्या वृक्षात विराजमान आहेस, मग मानव अशी पापे का करतात? मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते आणि पिंपळाच्या झाडाला कधी द्यावे, कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। भगवान विष्णू म्हणतात, हे नारद, तुम्ही खरे बोलतात, मी पिंपळाच्या झाडात राहतो। पिंपळाचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन गोष्ट सांगतो। पिंपळाचे महत्त्व सांगण्यापूर्वी नारद, मी तुला एक प्राचीन गोष्ट म्हणजे या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात, जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते। पिंपळाच्या महानतेच्या कथेचा जो प्रसार करतो तर त्यांना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसारखा संसार मिळतो, विष्णू लोक प्राप्त होतो। देवर्षी नारद म्हणतात, हे परमेश्वरा, मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे, कृपया ही कथा मला लवकर सांगा। मी लक्षपूर्वक शेवटपर्यंत ही कथा ऐकून तुम्ही तिन्ही लोकांमध्ये याचा प्रसार करीन। श्री हरी विष्णूजी पुढे म्हणतात, हे देवर्षी, प्राचीन काळी शिवधाम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते। त्या शहरात सदानंद नावाचा एक थोर ब्राह्मण राहत होता। तो नेहमी वेद आणि धर्माच्या अनुष्ठानात गुंतला होता आणि सर्व प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करत असे। त्याच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते, ज्याची तो ब्राह्मण रोज पूजा करतो। त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा, एकादशीचे पवित्र व्रत करायचा, पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालायचा, तो रोज बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा। अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून खूप पुण्य मिळवले होते। भगवान विष्णू म्हणतात, नारद, मग एके दिवशी एक भयंकर राक्षस अन्नाच्या शोधात ब्राह्मणाच्या आश्रमात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो। तेव्हा ब्राह्मण झोपडीतून बाहेर येतो आणि त्याला एक मोठा राक्षस तिथे उभा असल्याचे दिसते। राक्षस ब्राह्मणाला पाहताच म्हणाला, आज आपल्याला खूप सुंदर ताजे मांस खायला मिळेल। हा ब्राह्मण खूपच तरुण, देखणा आणि प्रतिभावान दिसतो। ब्राह्मण त्या राक्षसाला पाहून म्हणू लागला, हे राक्षस, या गरीबाच्या घरी आपले स्वागत आहे। तुला भूक लागली आहे का? मला सांग, तुला जेवण हवे आहे का? मी तुम्हाला काय देऊ शकतो? ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राक्षस आश्चर्यचकित होतो आणि मनामध्ये विचार करू लागतो, हा ब्राह्मण तर मला अजिबात घाबरत नाही, हे फार आश्चर्य वाटते, तो नक्कीच महान तपस्वी दिसतो। तेव्हा राक्षस म्हणू लागतो, हे महात्मा, तू कोण आहेस आणि इथे का राहतोस? मला बघून तू अजिबात घाबरत नाही। तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, हे राक्षसा, मी भगवान विष्णूंचा परमभक्त आहे, मला या जगात कशाचीच भीती नाही। मग सांग, तुला काय हवं आहे? तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल। या, इकडे या, झाडाखाली बसा। मग राक्षस त्या झाडाखाली जाताच त्याचे शरीर जळू लागते आणि त्याचा मृत्यू होतो आणि त्या राक्षसाच्या शरीरातून एक दिव्य मनुष्य बाहेर पडतो। तो मनुष्य अतिशय आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागतो, हे ब्राह्मण देवा, हा कोणता चमत्कार आहे, ज्याच्या खाली राहिल्यावर मला मोक्ष मिळाला? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, हे महात्मा, हे पिंपळाचे झाड आहे, भगवान विष्णूंचे वास्तविक रूप आहे, तो सर्व पापांचा नाश करणारा आहे। या वृक्षाच्या सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात। मग तो दिव्य पुरुष जाऊन लागतो। मग एके दिवशी यमराज आपल्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात, हे दूतांनो, तुम्ही जा आणि शिवधाम गावात राहणाऱ्या सदानंद नावाच्या ब्राह्मणाला पकडून आणा।
यमराजाची आज्ञा मिळाल्यावर दूत यमलोकातून पृथ्वीवर जातात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन जाऊ लागतात. वाटेत महात्मा शांतपणे म्हणू लागले, हे दूत, तुम्ही काय करत आहात? मी तर मेलोच नाही आणि तुम्ही मला धरून यमलोकात का घेऊन जात आहात? तेव्हा यमदूत म्हणू लागतात, हे ब्राह्मण देव, शांतपणे तुम्ही आमच्याबरोबर या. तुम्हाला परत आणण्याची आज्ञा स्वतः यमराज यांनी दिली आहे. तुम्ही असं काय भयंकर गुन्हा केला आहे आम्हाला माहीत नाही. आम्हालाही जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोणते पाप केले आहे. मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि ते यमदूताबरोबर जाऊ लागतो. यमाच्या दूतांनाही फार आश्चर्य वाटते. हा ब्राह्मण शोक करत नाही किंवा हा ब्राह्मण दुःखीही नाही. आपण जो कोणी प्राणी परत आणतो तेव्हा मोठ्याने रडतात, विलाप करतात, शोक करतात. तेव्हा यमाचे दूत ब्राह्मणाला यमराजासमोर हजर करतात. त्या ब्राह्मणाला पाहताच यमराज घाबरले आणि दूतांना म्हणू लागले, अरे दूतांनो, तुम्ही हे काय केले? कोणाला आणले आहे? मी तुम्हाला सदानंद नावाच्या दुसऱ्या व्यक्तीस घेऊन येण्यास सांगितले होते, ज्याचा मृत्यू झाला आहे. तुम्ही या महात्म्या व्यक्तीला घेऊन यमलोकात आणून मोठी चूक केली आहे. त्यांचे स्थान इथे नाही. भगवान विष्णूंचा परमभक्त असलेल्या आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या परवानगीशिवाय इथे आणणे आणि कसे तुम्ही आणू शकता? एक घोर पाप आहे. ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मण देवा, तुमची पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आहे आणि अस्वस्थ होऊन रडत आहेत. कृपया तुमच्या घरी परत जा. माझ्या दूतांच्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो. कृपया आपल्या घरी परत जावे. ब्राह्मण म्हणतो, हे धर्मराज, मी तुम्हाला नमस्कार करतो. या संदेशवाहकांनी केलेल्या चुकाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या चुकीमुळेच मी जिवंत असताना तुम्हाला पाहण्याचे सौभाग्य मिळाले आहे. असे सौभाग्य कोणाला मिळते? हे धर्मराज, माझी तुम्हाला एक विनंती आहे. मला संपूर्ण नरक पाहायचा आहे, जे ते पापी लोकांना त्यांचे कर्म भोगावे लागतात. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे ब्राह्मण देवा, ठीक आहे. जर तुम्हाला तेच हवे असेल तर तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करेन. मग मित्रांनो, यमराज ब्राह्मणाला सर्व नरक पाहण्यासाठी घेऊन जातात. सदानंद ब्राह्मणाने पाहिले की तिथे काही पापी आत्मा नरक यातना भोगत आहेत. कोणाला सुळावर चढवले जात आहे, कोणी प्राणी खातात, कोणाला वेदना होत असतात, कोणी पापी कीटक खात असतात आणि काही पापी उकळते तेलाला भांड्यात शिजवले जात असतात. काही पापींना भयंकर वेदना देत आहेत. त्यांच्यावर शस्त्रांनाही निहान करत आहेत. काही पापी अत्यंत नरकात किडा देत आहेत आणि काही जळत्या अग्निकुंडात मोठ्याने आक्रोश करत आहेत. ते पाहून सदानंद ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. तर त्या पीडित प्राण्यांना पाहून खूप त्याला दुःख झाले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही लोकांनी पृथ्वीवर राहून काही चांगले काम केले नाही का, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना इथे नरकात घेऊन त्रास सहन करावा लागतो? शिक्षा भोगत असलेल्या प्राण्यांना म्हणाले, हे मित्रांनो, आम्ही पापी लोकांनी पृथ्वीवर काही चांगले केले नाही, म्हणून आम्ही नरकात पडून शिक्षा भोगत आहोत. आमचे इतर महिलांशी संबंध होते, इतर लोकांच्या घरात चोरी केलेल्या आहेत, प्राण्यांची हत्या, इतरांवर खोटे आरोप करणे, पाहुण्यांचा अनादर करणे, अयोग्य विचार करणे, अशा अनेक पापे आम्ही केली आहेत. सर्वजण नरकाच्या आगीत भोगत आहेत. आम्ही तहानलेल्या गायीच्या झोपड्या तोडल्या, दानधर्म करणाऱ्या लोकांची लूट केली, उपवास कर्मकांड कधीच केले नाहीत, आमच्या स्त्रियांचा बळी दिला, आम्ही आमच्या पितरांचा विश्वासघात केला आणि खोटी साक्ष देऊन आम्ही अनेक निरापराध लोकांना अडकवले. या सर्व गंभीर पापामुळे आम्ही नरक शिक्षा भोगत आहोत. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुम्ही लोकांनी भगवान विष्णूंची एकदाही पूजा केली नाही झाली आहे. तो जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला अशा दूर देवांना कधीही सामोरे जावं लागत नाही, त्यांना मोक्ष मिळतो. तुम्ही लोक श्रीहरिचरणी कधीच डोके टेकवले नाहीत, त्यामुळे तुम्ही नरकात पोचले आहात. तुम्ही लोकांनी पिंपळाच्या झाडाला पाणी कधीच अर्पण केले नाही, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले नाही. अनेक जन्माची पापे नष्ट होतात. मग ते नरक प्राणी, आमच्या पापामुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे. आमचे शरीर नरकाचं आगीने घेऊन जात होते, पण तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्या दिशेने येणारा आम्हाला आनंद देत आहेत. आमचे दुःख कमी झाले आहे. आता आम्हाला नरकाच्या आगीचा त्रास होत नाही. हे सदाचारी जीव, कृपया काही काळ इथेच थांबा, जेणेकरून आम्हाला काही क्षण आनंद आणि शीतलता मिळू शकेल. आम्ही अनेक वर्षापासून सतत दुःख सहन करत आहोत. हे ब्राह्मण देवा, तुम्हाला पाहूनच आम्हाला समाधान वाटते. हे सद्गुरू, तू आता नरक पाहिला आहे, आता तू तुझ्या घरी परत जा. तुम्ही पत्नी रडत आहे. ब्राह्मण म्हणतो, हे धर्मराज, या जीवांना दुःखात पाहून मी दूर कसे जाऊ? त्याचे दुःख स्वर जेव्हा माझ्या कानापर्यंत पोचतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. मी सर्व प्राण्यांचे देवता भगवान विष्णूंची पूजा करतो.
जर मी या दुःखांची प्राण्याकडे दुर्लक्ष केले तर माझे जीवन व्यर्थ जाईल. यमराज म्हणू लागतात, हे ब्राह्मण देवा, तुम्ही या पापी लोकांची काळजी करू नका. ते सर्व त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहेत. त्यांच्यासाठी देवानेच या शिक्षेची तरतूद केलेली आहे, जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध होईल. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकणार नाही. पण तरीही त्या ब्राह्मणाने मान्य केले नाही आणि त्या नरकामधील प्राण्यांना मुक्ती मिळावी म्हणून ते भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागतात आणि म्हणाले, हे भगवान, मी तुझ्या मनाने तुझी उपासना केली आहे. त्या प्रत्येक क्षणी तुझ्या नावाचा जप केले आहे. माझे संपूर्ण आयुष्य मी तुझ्या भक्तीसाठी समर्पित केले आहे. मी माझे सर्व पुण्य या पापी आत्म्याला अर्पण करतो. तुम्ही त्यांना दुःखातून मुक्त करा, त्यांच्या नरकाच्या यातनापासून मुक्त करा. ब्राह्मण म्हणतो, हे विष्णू, हे गोपाल, हे नटखट मुरारी, हे माधवा, यांचे रक्षण करा. सदानंद ब्राह्मणाने हे सांगतात नरकात राहणाऱ्यांना ताबडतोब आपल्या दुःखातून मुक्ती मिळावी आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले. हे ब्राह्मण देवा, तुमचा सदैव विजय असो. तुमच्या कृपेने आम्ही मुक्त झालो आहोत. असे गुणगान गात सर्व नरकातील प्राणी स्वर्गाकडे जाऊ लागले. पण त्यातील काही जण त्यांना दुःखच भोगत होते. त्यांना हा अद्भुत चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले. यमराज विचार करू लागले की हे शक्य आहे. कोणत्या पुण्याच्या प्रभावाने या ब्राह्मणांनी नरकातल्या प्राण्यांना मुक्त केले आहे. त्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले. ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात. यमराज म्हणतात, हे भगवान, या ब्राह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की त्यांनी एकाच काळात इतक्या प्राण्यांना नरकातून मुक्त केले आणि कोणत्या पापामुळे हे नरकातील प्राणी अजूनही शिक्षा भोगत आहेत. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे धर्मराज, या ब्राह्मणाने रोज पिंपळाच्या झाडाला पाणी पाजले आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे. म्हणूनच तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याच्यातील नरकातील प्राण्यांना मुक्त करण्याची शक्ती आहे. हे इतर प्राणी जे अजूनही नरक यातना भोगत आहेत, या मानवाने मागील जन्मी पिंपळाची झाडे तोडली आहेत, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळू शकली नाही. लोकांना फक्त पाणी देणारा माणूस कधीही नरकात जात नाही. त्याला इतकी शक्ती मिळते की काही लोकांच्या पापांचा नाश करतो. त्याच्या सानिध्यात येणारे गंभीर पाप देखील त्याच्या पापापासून मुक्त होतात. असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणून अंतर्ध्यान पावतात. तेव्हा यमराज त्या ब्राह्मणावर दान देऊन म्हणतात, हे महात्म्या, धान्य आहेस, तू माझ्यापासून भीती वाटणार नाही. जो कोणी तुझ्या सहवासात राहील तो कधीही नरकात जाणार नाही, तो कधी अकाली मरणार नाही. अशा प्रकारे यमराजाने त्या सदानंद ब्राह्मणाला वरदान दिले. ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच तो पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला. भगवान विष्णू नारद म्हणतात, हे नारद, अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याची महान कथा सांगितली. जो कोणी सदानंद ब्राह्मणाची कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी नारद ऋषींना पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा. पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पूर्वजांसाठी दिवा लावावा. प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालावी. त्यांनी तुमचे सर्व दुःख त्रास संपतील. तर आपल्याला ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.